नमस्कार, मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रेखीमधले सुरक्षा कवच. रेखीमधले सुरक्षा कवच म्हणजे त्रिशूल, ओम आणि स्वस्तिक. ते ह्या त्रिशक्ती असलेले हे सुरक्षा कवच आणि त्याचे खूप महत्त्व आहे. रेखीस्तर एक झाल्यानंतर मी हे सुरक्षा कवच देत असते किंवा बऱ्याचदा मला फोन वगैरे येतात त्यांनाही मी सांगत असते की रेकी शिकायला जरी त्यांना वेळ असेल तरी सुरक्षा कवच आधी तुमच्या घरावर तुम्ही लावा. तर काय आहे हे सुरक्षा कवच याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर हे बघा, हे आहे हे रेखीतले सुरक्षा कवच. आता सुरक्षा कवचमध्ये तुम्ही बघू शकता इथे त्रिशूल आहे, ओम आहे आणि स्वस्तिक आहे. त्रिशूलचे महत्त्व आधी आपण जाणून घेऊया. आणि ह्या आहेत तीन शक्ती म्हणजे त्रिशक्ती आपण ज्याला म्हणू शकतो. तर पहिली शक्ती आहे त्रिशूल. त्रिशूल आपण बघतो की शिवशक्ती म्हणजे वैश्विक शक्ती ज्यांच्याद्वारे ह्या पृथ्वीवर आली आहे त्या शंकर देवांच्या हातामध्ये आपण त्रिशूल बघतो. आता त्रिशूल कसचे प्रतीक आहे? तर त्रिशूल म्हणजे सत्व, रजोगुण, तमोगुण ह्या तीन गुणांचे प्रतिनिधित्व त्रिशूल करतो. ह्या तिघांमध्ये समतोल राखल्याशिवाय हे विश्वाला चालवणे खूप कठीण आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे तीनही गुण असतात. म्हणजे कुठले? सत्व, रजोगुण आणि तमोगुण. सत्व म्हणजे सात्विकता, प्रेमाने वागणे, जिथे प्रेम असतो, जिथे अध्यात्माची प्रगती असते किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात. आता रजोगुण म्हणजे काय? तर रजोगुण म्हणजे एखादी गोष्ट सातत्याने करत राहणे. एक कर्म झालं की दुसरं कर्म करणे, आपल्याद्वारे दुसऱ्यांसाठी काहीतरी करत राहणे याला म्हणतात रजोगुण. सतत तुम्ही वर्कहोलिक पण म्हणू शकता की सतत करत राहणे, त्याच्यातनं काही मिळो किंवा न मिळो पण सतत करण्याची वृत्ती हा आहे रजोगुण. आणि तमोगुण म्हणजे राग येणे, द्वेष, मत्सर किंवा हावरटपणा या सगळ्या गोष्टी येतात त्या तमोगुणामध्ये. तर तमोगुणाला तुम्ही अजून म्हणू शकता की जो विनाशाचे पण कारण आहे. तर असे हे तीन गुण त्रिशूळच्या रूपामध्ये भगवान शंकरांनी त्यांच्या हातामध्ये धारण केलेले आहे. हे त्रिमूर्तीचे पण प्रतीक आहे, जे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे निर्माता, टिकवणारा, विनाशक यांचे स्वरूप देखील याच्यामध्ये आपल्याला दिसते. भगवान शंकरांनी हेच त्रिशूल अस्त्र म्हणून मा दुर्गा देवींना महिषासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी दिले होते. असे हे प्रभावी अस्त्र आणि ज्याच्यामध्ये भरपूर शक्ती आहे आणि अशी हे शक्ती असलेले त्रिशूल. आता आपण जाणून घेऊया ओमबद्दल. तर ओम म्हणजे काय? तर असं मानण्यात येतं की ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली ती ओमद्वारे. तर ओममध्ये अशी शक्ती आहे की ज्याद्वारे स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते आणि ह्या ओमच्या ध्वनीच्या उच्चारणद्वारे असाध्य रोग पण बरे केले जाऊ शकतात. इतकी शक्ती या ओममध्ये आहे. कुटुंबातील विविध तणाव नष्ट करण्याची शक्ती ओममध्ये आहे. तर असा ह्या ओमचा याच्यामध्ये ह्या त्रिशक्तीमध्ये समावेश आहे. आता तिसरी आपण शक्ती बघूया, स्वस्तिक. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. आपल्याकडे बघा, कुठलीही पूजा असते तेव्हा आपण आधी स्वस्तिक काढतो. स्वस्तिकचा सूचक अर्थ असा आहे की कल्याण, फक्त कल्याण होणे. आणि स्वस्तिकमध्ये बघा आहेत सगळ्या देवता म्हणजे सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश आहे स्वस्तिकमध्ये.
आता शांती, समृद्धी, मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. कुठल्याही पूजेमध्ये अग्रपूजेचा मान हा स्वस्तिकाला आहे. आता स्वस्तिक हे गतीचे पण प्रतीक आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला बघा, आपण काम करत असतो, आपल्याला पैसा आपण कमवत असतो, पण एक ठराविक याच्यानंतर गती मिळण्यासाठी, म्हणजे कुठलीही गोष्ट त्याच्यात गती मिळण्यासाठी स्वस्तिक ह्या चिन्हाचा खूप छान स्वस्तिक चिन्हाने बदल घडून यायला लागतात. म्हणजे आता बघा तुम्ही, स्वस्तिकचे 4 बाहू आहेत. तर हे 4 बाहू हे अनुक्रमे धर्म अर्थ काम मोक्ष याचे प्रतीक आहेत. आणि असे मानण्यात येते की ते विष्णूंचे 4 हात असून 4 हातांनी ते 4ही दिशांचे पालन करत आहेत, रक्षण करत आहेत. त्याचबरोबर स्वस्तिक हे सूर्याचे पण आसन आहे. सुसंवाद, उल्हास, प्रेम, सौंदर्य, आशीर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक ह्या शुभचिन्हामध्ये समाविष्ट आहे. आता इथे आहे मध्यबिंदू. तुम्ही स्वस्तिकच्या मध्ये बघता तेव्हा स्वस्तिकचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभी कमळ असून ब्रह्माचे उत्पत्तीस्थान त्याला मानण्यात येते. त्याच्यात अनुक्रमे 5 बिंदू आहेत. इथे पण बिंदू असतात त्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि आहे मध्ये मध्यबिंदू. तर असे हे स्वस्तिक, आणि ज्याच्याद्वारे फक्त चांगलेच होते, म्हणजे कल्याण होण्याची आणि गती मिळण्यासाठी. बघा, बरीचशी कामं आपली घरामध्ये अडून राहिलेली असतात, बरीचशी होत नाही, अनेक विषय असतात. तर अशा ह्या त्रिशक्ती, त्रिशूल, ओम आणि स्वस्तिक, तर असे हे याचे स्टिकर आपण बनवून घेतो ह्या सुरक्षा कवचचे. आणि हे सुरक्षा कवच आपल्या पीस रेकी फॅमिलीमधली रेकी मास्टर वर्षा मराठे हिच्याकडून आपण हे तयार करून घेत असतो. ह्या स्टिकर इतकं छान ती तयार करून घेते, त्याबद्दल मी रेकी मास्टर वर्षाची खूप आभारी आहे. तिला मी जेव्हा सांगितलं तेव्हा ती लगेचच मला तयार करून ते 2-3 दिवसात होईल तेवढ्या लवकरात लवकर मला ती पाठवत असते. त्याबद्दल तिचे खूप आभार. तर असे हे सुरक्षा कवच, याचा उपयोग कसा करायचा? तर हे सुरक्षा कवच मी नेहमी सगळ्यांना रेकी फॅमिलीत सांगत असते की हे सुरक्षा कवच आधी तुमचं जे घराचं दार आहे त्या दाराला तुम्ही हे लावा. आता असं गरजेचं नाही आहे की हे स्टिकरच तुम्ही घ्यायला पाहिजे आणि मग तुमच्या दारावर लावा. त्याच्यामध्ये पितळीच्या याच्यामध्ये तुम्हाला विकत मिळतं हे, किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे स्टिकर मिळत असतील तुम्हाला त्याच्यात प्लास्टिकमधले वगैरे, तर ते तुम्ही तुमच्या घरावर लावा. त्रिशूल, ओम आणि स्वस्तिक जे तुम्हाला पितळी याच्यावरचं मिळतं, ॲमेझॉनवरनं पण ऑर्डर करून तुम्हाला मिळते, ते तुम्ही तुमच्या घरावर लावू शकता. तर असं होत नाही की घरामध्ये अजिबातच संकट येत नाही, पण जी काही संकट येतात त्या संकटाची तीव्रता कमी होण्यासाठी हे सुरक्षा कवच सगळ्यांसाठीच खूप उपयोगी आहे. नकारात्मक ऊर्जा, बघा मी रेकीमध्येही सगळ्यांना सांगत असते की आपलं स्थूल शरीर आणि स्थूल शरीराच्या बाजूला आहे सूक्ष्म शरीर. ह्या सूक्ष्म शरीरावर नकारात्मक ऊर्जा किंवा चांगल्या ऊर्जांचा प्रभाव होत असतो. आता नकारात्मक ऊर्जा, आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो तर ती व्यक्ती म्हणजे तिला जर ती चांगली असेल किंवा काय असेल तर आपल्याला लगेच त्या व्यक्तीशी अजून बोलावंसं वाटतं. किंवा आपल्या नात्यांमध्येच काही लोक अशी असतात की जी आपली जवळचे नाते पण असतात, पण काही वेळेस आपल्याला बोलून त्यांच्याशी आपल्याला एकंदर आपल्याला चांगलं वाटत नाही. तर अशा नकारात्मक ऊर्जा असतात काही. किंवा एखाद्या वेळेस आपण गाडीतनं चाललेलो असतो, प्रवास करत असतो लांब, तर बऱ्याचशा नकारात्मक ऊर्जा असतात. तर नकारात्मक ऊर्जांपासून लांब राहण्यासाठी हे सुरक्षा कवच अतिशय प्रभावी आहे. तर हे सुरक्षा कवच तुम्ही तुमच्या कारला लावू शकता, मागच्या बाजूने, पुढच्या बाजूने. त्याचबरोबर
म्हणजे जी काही संकट असतील किंवा थोडक्यात आपण रस्त्याने चाललेलो असेल आणि पुढे काहीतरी वेगळं होणार असेल, तर त्याच्या अगोदरच आपण थांबला जातो. म्हणजे त्या येणाऱ्या संकटांपासून आपण लांब राहतो. तर संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी हे सुरक्षा कवच मदत करते. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा वॅलेटमध्ये ठेवू शकता तुम्ही. अजून तुम्हाला जिथे कुठे वाटत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये जिथे मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी तुम्ही हे लावू शकता. कारण तुम्हाला जसं म्हटलं की ओमद्वारे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी पण मदत होते. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तिजोरीच्या तिथे तुम्ही लावू शकता सुरक्षा कवच. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जशा चांगल्या गोष्टी घडत असतात तशाच वाईट गोष्टी पण आपल्या बाबतीत घडत असतात. तर त्या वाईट गोष्टींची तीव्रता कमी करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी ह्या सुरक्षा कवचचा खूप उपयोग होतो. गेल्या 4 वर्षापासनं हे सुरक्षा कवच आपण तयार करून घेत असतो. रेकी फॅमिलीमध्ये, पीस रेकी फॅमिलीमध्ये जवळपास सगळ्यांना आपण हे कुरिअर करतो किंवा ज्याला पाहिजे असेल त्याला आपण पाठवून देतो. पुण्यामध्ये असतात त्यांनाही कुरिअरने आपण पाठवतो. बाहेरगावचे असतात त्यांनाही आपण कुरिअर करतो. पण कुरिअर करण्यासाठी ॲटलिस्ट तुमच्या निदान जरा जास्त क्वांटिटी पाहिजे असतात. निदान 21 तरी तुम्ही मागवायला पाहिजे स्टिकर्स. आणि बघा किती छान हे सुरक्षा कवच आहे की जे आपण आपल्या पर्समध्ये पण बाळगू शकतो किंवा आपल्या घरामध्ये पण आपण ठेवू शकतो आपल्याला जिथे पाहिजे असेल. आणि रेकी, जसं मी रेकी शिकवते 24 वर्षापासून, पण हे सुरक्षा कवच 4 वर्षापासून मला जास्त प्रभावी वाटायला लागले. जसं आपण बघितलं की विविध आजार म्हणजे विविध आजार असतात. मग काही आजारांचं आपल्याला माहिती नसतं की कुठल्या आजाराचं रूप काय होऊन जाईल. म्हणजे कधी-कधी आपल्याला किरकोळ वाटणारी सर्दी पण जरा जास्त होते किंवा आपल्याकडे टेम्परेचर आलं की लगेच म्हणतात व्हायरल आणि मग लगेचच त्याच्यावर औषधं वगैरे सुरू होतात. तर अशी किरकोळ आजारपणं असतात, पण त्या आजारपणाचे पण कधी जास्त तीव्र रूप होऊ शकतं. तर कुठल्याही आजारपणाची, कुठल्याही संकटांची नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी थोडक्यात तुम्ही म्हणू शकता हे वैश्विक शक्तिरूपी, शिवशक्तिरूपी सुरक्षा कवच. आणि नक्की सगळ्यांनी आवर्जून आपल्या जवळ ठेवावे, आपल्या जवळच्या लोकांना द्यावे असे हे सुरक्षा कवच अतिशय उपयुक्त. माझ्या पीस रेकी फॅमिलीतले सगळेच हे सुरक्षा कवच वापरत आहेत आणि त्यांना त्याचे भरभरून त्यांना जाणवतं आहे की नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब राहतो आहे. बघा, येणारी संकटं टळत नाही, पण त्या संकटांची तीव्रता कमी होण्यासाठी हे सुरक्षा कवच अतिशय प्रभावी आहे. तर बघा, या वैश्विक शक्तीद्वारे, शिवशक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण व्हावे हा एक फक्त माझा प्रामाणिक प्रयत्न. तर नक्की सगळ्यांनी हे सुरक्षा कवच नक्की आपल्या दारावर लावा. कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी मुलांच्या रूममध्ये लावा. तुम्हाला जिथे हवं तिथे तुम्ही लावू शकता. तुमच्या पर्समध्ये बाळगू शकता. शिवशक्तीचे आशीर्वाद, या त्रिशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळो, सगळ्यांचे कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.